नमस्कार मित्रांनो, मी भीमराव खडाळे पाटील. आज बघा व्हिडिओ बनवतोय आपण. व्हिडिओ बनवण्याचं कारण की बघा, हे डाळिंबाची शेती माझी आणि ह्याच्यामध्ये गोंगान मोठ्या प्रमाणात आहे. बघा, झाडं हलवली की बघा गोंगान बाहेर पडते. तर ही गोंगान होण्याचं कारण काय असतं की हे म्हणजे कीटकं आहे ते, रस शोषक कीटकं आहे ते. म्हणजे बघा, पांढरे पांढरे असतात हे, बारके बारके, आणि हे प्रत्येकाच्या पिकावरती येत असतात. ही आपण पाहता हे सगळं डाळिंबाची शेती आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा, आता हे गवतसुद्धा झालेलं आहे. त्या गवतामुळं पण कीटकं मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. बघा इथं ही गवत आहे, गवत हलवलं की बघा उडले, किती कीटकं उडली. तर हे आता गवत का काढलं नाही आम्ही, तर गवत जर काढलं तर डाळिंबाला जी निघलेली कळी असते ही कळी गळून पडते. तर आता ह्या गवतासाठी मी काय केलेलं आहे की गवत कापण्याची एक मशीन आणलेली आहे. तर गवत आता ते मशीनद्वारे कापलं जाणार आहे. मशीनने गवत कापून ते खुरडा केला जाणार आहे त्या गवताचा. तर आता मी तुम्हाला सांगणार होतो की ह्याच्यामध्ये बघा, ही अशी जाळी का तयार होते. बघा ही कोष्टी, बघा हे, बघा ही माझ्या हाताला, बघा ही, ह्या अशा जाळ्या का तयार होते त्या. तर बघा हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये बघू शकता. बघा, तर बघा हे कीटकं अटकलेले आहे. तर ही तसली जाळी कोष्टीची. तर ह्याला बघा इथं सुद्धा आलेली. तर ही जाळी ठेवायची नाही. तर ह्या जाळीला आपल्याला काय औषध मारावं लागतं आहे की हे कीटकनाशकच आहे. म्हणजे आपण जसं आळी नव्हे, तर ह्याच्यासाठी आपल्याला इतर लय भारीतलं औषध मारण्याची काय आवश्यकता नाही. तर आपण ह्या सगळ्या ह्याच्यासाठी बघा इथं सुद्धा आहे. हे जे कीटकं आहे ती बारकी बारकी चिंगळी कीटकं आहे ती मित्रांनो. तर ही कीटकं हटवण्यासाठी हो का माझ्या अंगावरती सुद्धा ते आलं. तर ह्या झाडाबाबत सुद्धा तुम्हाला मी माहिती सांगितलेली होती. हो का हे झाड कसं झालेलं आहे खुरटं. हो का हे झाड खुरटं झालेलं आहे, म्हणजे ह्या झाडाला पाणी कमी पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं अशी अवस्था झालेली आहे. तर हो का ही कळी निघलेली आहे, ही कळी अवस्थेतली झाड आहे ती सगळी. तर ह्याला जी जाळी तयार होती मित्रांनो ह्याची, म्हणजे हे का इथं अशी जाळी तयार होती. तर ही जाळी, ह्याला औषध फार मोठं काही औषध मारायची गरज नाही. आपण कीटकांसाठी जे औषधं मारतो, म्हणजे नॉमिनल जी आपण फवारणी करतो, ह्याच्यामध्ये आपण एकदम नॉमिनल औषध मारण्याची गरज आहे आपल्याला. ह्याला काही लई मोठं असं औषध मारण्याची गरज नाही आपल्याला. लय भारीतलं काही असं औषध मारण्याची गरज नाही आपल्याला. बघा आता इथून बघू शकता, आता इथं विहीर आहे माझी, हे सगळं संपलेलं आहे. तर हे आपण बघू शकताय शेतामध्ये. तर ही कशा पद्धतीनं आहे, तर ह्याला अल्ट्राझेन किंवा कीटकनाशकाबाबत जी आपण औषधं मारतो साधी ही औषधंसुद्धा मारली तरी हे कीटकं जाते ते मित्रांनो. तर इकडं सुद्धा आपण बघू, बघा घोंगान आलेला आहे, चिलटं जास्त आहेत आणि ती चिलटं खाण्यासाठी तसलं ही येत असतं ह्याच्यामध्ये. बघा आता इथं बघा जास्त झालं हे, बघा हे बघू शकता आपण. तर ह्या जाळ्या जाण्यासाठी सुद्धा औषधं मिळतात आणि ह्याला सुद्धा आपण औषध मारू शकतो. औषध मारल्यानंतर मात्र हे सगळं जाळ्यासुद्धा निघून जातात. तर आता ही पानंसुद्धा बघा, ह्याची ग्रोथ बघा आपण, की ही डाळिंब आहे, ह्याची ग्रोथ बघू शकता. ह्याला कळी निघायला लागलेली आहे आता. त्याचबरोबर बघा इथं गवतसुद्धा वाढलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त पाणी पडतं इथं, त्यामुळे इथं गवत जास्त वाढलेलं आहे. बघा कसं गवत वाढलेलं आहे. तर हे गवत आता काढायची गरज नाही, परंतु ह्या गवताला नंतर काढावं लागणार आहे. बघा आता इथं बघा हे कळी सेट व्हायला लागलेले, हे डाळिंब बनायला लागलेलं आहे बघ छोटं. तर अशा पद्धतीनं हे सगळं डाळिंब होणार आहे. आणि ह्याला एक्ट्रा, म्हणजे एक्ट्रा जे औषध मिळतं, एक्ट्रा म्हणून एक छोटी बाटली मिळते 150 रुपयाला एका बॅलरची. तर ते जरी औषध मारलं तरी ह्या कोष्ट्यांच्या जाळ्या असत्या त्या, ह्या जाळ्या सगळ्या निघून जातील. बघा मित्रांनो, कोष्टीच्या ज्या जाळ्या आहेत ह्या सगळ्या जाळ्या निघून जातील. आता हे जे आहे जळलेलं, ह्याला इथून
कट मारायचा आहे असा, म्हणजे ही फांदी ही खराब झालेली काढून टाकायची. त्यानंतर ते खालून फुटणार. म्हणजे कोष्ट्याच्या ह्या ज्या कोष्ट्या आहेत ह्या बघा ही, तर ह्याच्यासाठी ॲक्ट्रा औषध मारलं पाहिजे आपण. ॲक्ट्रा म्हणून एक औषध येतं, ते औषध जर फवारणी केलं तर हे सगळं निघून जातं. आता हे गवत कापायला सुद्धा एक कटर मशीन आणली मी, आणि त्या कटरनं हे गवत कापणार आहे. ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवून ते कटरनं कसं कापतं. एक फरा 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 ते एकदम भुगा करून टाकतं. हे गवत काहीसुद्धा ठेवत नाही मित्रांनो. तर खुरपायला लई पैसे जातात. त्याच्यापेक्षा जर आपण ह्याच्यामध्ये आपण ह्यानं जर हे केलं, औषध फवारलं, तरीसुद्धा हे कीटकनाशक कोष्टी जातात. आणि त्याहून दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे सगळं खुरपत बसण्यापेक्षा गवताला त्याला एक कटर आणून कटरनं फरा 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 ते सगळं हे करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतचं इथं पाईप फुटला आहे म्हणते बघतोय मित्रांनो, पाईप तुटला आहे. हे का तुम्हाला दाखवतो, हे का बाहेर निघलं, हे बसवतो. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.